वर्षभर टिकणारे मटकीच्या डाळीचे सांडगे आज आपण बनवणार आहोत। तर ह्याला कोणी वडेही म्हणतं, भाजीला काही नसलं तर पटकन आपल्याला बनवता येतं। तर इथं मी अर्धा किलो मटकी डाळ आणि पावशेर हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि ह्याला चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं, म्हणजे चिकटपणा सगळा जातो। आणि त्याच्यानंतर रात्रभर भिजून घेतलं आहे। तर आता ही भिजल्यानंतर अशी फुगली होती। तर आता आपल्याला ही मिक्सरमधून वाटायची आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी ताजी लसणाची चटणी पाहिजे असती, तर मिरची पावडरमध्येही तुम्ही लसूण टाकून वाटून घेऊ शकता, पण मी इथे मिरच्या घेतल्या आहेत। आता ह्याचे देठ काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर लसणाची चटणी बनवायची आहे। तर मी आधी देठ काढून मिरच्या चांगल्या स्वच्छ केल्या आहेत। आता त्याच्यानंतर लसूण पाकळ्याही काढून घेतल्या। आधी मी मिरच्या आणि लसूण एकत्र वाटणार नाही, तर मिरच्या आणि मीठ एकत्र वाटून घेणार आहे। त्याच्यानंतर त्यात लसूण मिक्स करायचा, म्हणजे चांगली चटणी बारीक होते। आणि ही ताजी टाकली तर आपले सांडगे ही खूप असे कुरकुर होतात आणि सगळीकडं नवीन चटणी असल्यामुळे लागलीही जाते ना। अशी जुनी चटणी टाकली तर सगळीकडे त्याचा स्वास येत नाही। तर आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायच्या आधी 4-5 पाण्याने चांगलं वॉश करायचं, त्याच्यामुळे सांडगे वासही मारत नाही। तर कुठे ह्याला वडेही बोलतात आणि ह्याची भाजी एवढी टेस्टीही लागते ना, आणि तव्यातही तळून तुम्ही करू शकतात। तर आता मी इथं बारीक करून घेतलं आहे। तर ह्याला आता आपल्याला लागणारे साहित्य आहे कोथिंबीर, हे आपण लसणाची आत्ताची बनवलेली चटणी, जिऱ्याची पूड ही घ्यायची आहे, हळद, मीठ। तर असं आपल्याला आता ह्याच्यामध्ये मिक्स करून आणि पाणी टाकून वाटायचं नाही, मिश्रण फक्त कोरडं डाळच वाटून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला ह्याच्यात हे सगळे जिन्नस ॲड करायचे आहे चवीनुसार आणि चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे। तर आता मी ह्याच्यात मीठ, कोथिंबीर, हळद, जिरेपूड सगळे ॲड केलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते। त्याच्यामुळं खूप छान टेस्टी होते। जास्त करायचे असले तुम्हाला 1 किलोचेही त्याच्या फक्त 1 किलो डाळ वाढवायची आणि अर्धा किलोला थोडीशी कमी हरभऱ्याची डाळ घ्यायची, 1 किलो मटकीची डाळ घ्यायची आणि अर्धा किलोला थोडंसं कमी हरभरा डाळ घ्यायची। तर जास्तही करू शकतात, पण मी थोडंसंच करणार आहे। तर आता ही चांगलं मला मळून घ्यायचं आहे। कोथिंबीर ही जास्त आपल्याला लागते ह्याच्यासाठी, म्हणजे खूप टेस्टी लागते आणि ही भाजी एवढी पटकन बनते। ह्याची आमटीही करता येते किंवा तळून असेही खाता येतात। पावसाळ्यामध्ये तर खूप छान लागते आणि वर्षभर आरामशीर चालतात चांगले वाळवून घेतल्यावरती। तर मी आता चांगले एकदम मिक्स करून घेणार आहे पीठ आणि त्याच्यानंतरच बनवणार आहे। आणि थोडंसं मोठं ठेवायचं, एकदम बारीक असं बोकटे करायचे नाही, तर चांगलं असं मोठं मोठं पीठ जाडसर आपण वाटून घ्यायचं आहे। आता माझं चांगलं मळून झालं आहे। तर इथे मी सांडगे तोडायला घेतले आहे। तर पुढे असे 2-3 बोटाने आपण सांडगे छोटे छोटे तोडून घ्यायचे, जास्त मोठे पण नाहीत, मीडियम साईजचे आणि जास्त लहान पण नाहीत। आणि हे तोडायला खूप सोपं आहे, पटपट उरकतात। तर मी असं प्लेटला तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच घालणार आहे, कारण साडीला पण पटकन निघत नाही। तर अशा ताटामध्ये तेल लावून घेतलं आणि सांडगे पटकन तोडताही होतात आणि अर्धा किलोचे असे भरपूर माझ्याला सांडगे झालेले आहेत। तर मी आधी सगळे असे बनवून घेते आणि बनवल्यावर तर एवढे सुंदर दिसत होते। कोथिंबीरही सगळ्या सांडग्याला लागले आहेत। त्याच्यानंतर वरती मी टेरेसला वाळ्या घातले होते आणि 2-3 तासांनी एकदा हात फिरवला आणि आता ही संध्याकाळी काढले आहेत वाळलेले। तर अजून मला ह्याला चांगलं 1-2 दिवस ऊन देणार आहे। तर ही एवढे ते तर तुम्हाला हे सांडगे आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा करून ही घरी पहा। खूप छान आणि पटकन भाजी करता येते, सुक्की आणि पातळी।